स्टुडंट्स, आपला चॅप्टर चालू आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन 1. त्यात आपण एकल व्यापारी ह्याचा अभ्यास केला आहे. एकल व्यापारी काय आहे, त्याचे फायदे पाहिले, त्याचे दोष पाहिले, त्याची संकल्पना पाहिली. आज आपण बघणार आहोत भागीदारी संस्था. भागीदारी संस्था ही खाजगी क्षेत्रातील महत्त्वाचे संघटन प्रकार आहे. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायामध्ये भांडवल उभारण्याची क्षमता आणि मर्यादित व्यवस्थापिक कौशल्य या मर्यादामुळे भागीदारी संस्था विकसित झाली आहे. म्हणजे एकल व्यापारीमध्ये भरपूर आपल्याला तोटे पाहिले, त्याच्यामध्ये खूप असे अडथळे येतात. त्या अडथळे आल्यामुळे भागीदारी संस्थाची आता त्या दृष्टीने नवीन व्यक्तीला व्यवसायात प्रवेश देऊन किंवा सामावून घेऊन भागीदारीची संस्था उदयास आली आहे. आता भागीदारी संस्था म्हणजे काय, आपण त्याचा अर्थ बघून घेऊया. एकापेक्षा जास्त व्यक्तीची मालकी आणि व्यवस्थापन असलेली व्यवसाय संस्था, जेथे सर्व भागीदार व्यवसायातील नफा आणि तोटा तसेच जबाबदारीची वाटणी करतात, तेव्हा त्यास भागीदारी संस्था असे म्हणतात. जेव्हा जे भागीदार आहेत, जे पार्टनर्स आहेत, ते काय करतात, तोटे आणि फायदे म्हणजे प्रॉफिट्स अँड लॉसेस हे काय करतात, वाटून घेतात आणि ते प्रॉफिट ही शेअर करतात आणि लॉसेस पण बेअर करतात. बघूया ह्याची व्याख्या. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 अनुसार सर्वातर्फे एकाने किंवा काहीने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपसात करण्याचे ज्या व्यक्तीने ठरविले आहे, त्या सर्व व्यक्तीच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात. हे कुणाचीच व्याख्या आहे, भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार. आता आपण बघणार आहोत LH हेने यांच्या मते, करार करण्यास पात्र असलेल्या व्यक्तींनी नफा मिळवण्याच्या उद्देशाने कायदेशीर व्यवसाय सामूहिकपणे करण्याची ज्या व्यक्तींनी मान्य असते अशा व्यक्तीमधील परस्पर संबंधाला भागीदारी संस्था असे म्हणतात. तर बघूया काही महत्त्वाची संज्ञा. पहिला आहे भागीदार. भागीदार ज्या लोकांना एकमेकांशी भागीदारीची करार केला आहे त्यांना व्यक्तिरित्या भागीदार असे म्हणतात. भागीदारी संस्था ज्या लोकांना एकमेकांशी भागीदारीची करार केला आहे त्या सर्वांचा मिळून होणाऱ्या संघटनेस भागीदारी संस्था असे म्हणतात. तिसरा आहे भागीदारीचे नाव. ज्या नावाने भागीदारी व्यवसाय चालविला जातो त्याच भागीदाराचे नाव असे म्हणतात. आणि चौथा आहे भागीदाराचा करार. लेखी स्वरूपातील भागीदार व्यवसायाच्या अटी आणि नियमांना भागीदारीची करार असे म्हटले आहे. तर हे महत्त्वाची संज्ञा आहेत. कोणते कोणते? भागीदार, भागीदारी संस्था, भागीदारीचे नाव आणि भागीदाराचा करार. बघूया काय वैशिष्ट्य. भागीदारी संस्थाचे वैशिष्ट्य. करार. 2 किंवा अधिक व्यक्तींमधील करारांना भागीदारीची निर्मिती होते आणि या व्यक्ती नफा मिळवण्यासाठी भागीदारी व्यवसाय करतात. भागीदारांमधील करार लेखी किंवा तोंडी असू शकतो, परंतु करार लेखी असणे अधिक सोयीचे असते. लेखी करार का करतात? कारण की ते फ्युचरमध्ये एक लीगल एव्हिडन्स म्हणजे एक प्रूफ असतं. त्याच्यामुळे करार कधीही रिटर्न केलेलं कधीही चांगलं असतं, कारण की ते फ्युचरमध्ये यूज करता येतं. सेकंड आहे संयुक्त मालकी. भागीदारामध्ये सर्व भागीदार संयुक्त मालक असतात. भागीदार केवळ व्यावसायिक हेतूसाठी व्यवसायाची मालमत्ता वापरतात, स्वतःच्या खाजगी उपयोगी करता नाही. हे जे लायबिलिटी असते त्यांची, ते काय करतात, ते फक्त बिझनेस पुरता यूज करतात आणि ते पर्सनल यूजसाठी यूज करू शकत नाही. संयुक्त व्यवस्थापन. प्रत्येक भागीदाराला भागीदारी व्यवसायाचा व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा अधिकार आहे. तथापि एक किंवा अधिक भागीदार संस्थेचे इतर भागीदारांच्या वतीने व्यवसायाचे व्यवस्थापन करतात. हे काय? संयुक्त व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक भागीदाराची व्यवसायाची व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा अधिकार आहे. दे कॅन टेक अन ॲक्टिव्ह पार्ट इन द बिझनेस. इच पार्टनर हॅज इट्स राईट्स टू टेक अन इक्वल पार्ट इन द बिझनेस. एक किंवा अधिक भागीदार संस्थेचा इतर भागीदारांच्या वतीने व्यवसायाचे व्यवस्थापन करतात. चौथा आहे कायदेशीर व्यवसाय. प्रत्येक भागीदार संस्थेने फक्त वैध व्यवसाय करणे आवश्यक आहे. कायद्याने प्रतिबंध असलेल्या व्यवसाय भागीदाराने करू नये. भागीदारी बेकायदेशीर व्यवसाय करू शकत नाही आणि अशा व्यवसायाची नोंदणी करू शकत नाही.
उदाहरणार्थ तस्करी, बेकायदेशीर वस्तूंची विक्री. आता सपोज प्लॅस्टिकवर बंदी दिली आहे, तर पार्टनरमध्ये तुम्ही हे बिझनेस इन्व्हॉल्व करू शकत नाही. तर बिझनेस व्यवसाय कसं पाहिजे तुमचा? कायदेशीर व्यवसाय पाहिजे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे उत्तरदायित्व. प्रत्येक भागीदारांच्या उत्तरदायित्व अमर्यादित, संयुक्त आणि व्यक्तिगत असते. जेव्हा व्यवसायाची कर्जे फेडण्यासाठी संस्थेची मालमत्ता पुरेशी नसते, तेव्हा भागीदारांचे उत्तरदायित्व अमर्यादित असते. अशा वेळी भागीदारांची खाजगी मालमत्ता वापरली जाते. जेव्हा दे आर नॉट एबल टू पे देअर डेब्ट्स अलॉंग विथ द अवेलेबल लायबिलिटीज, मग ते काय करतात? त्यांचा पर्सनल जे ॲसेट्स असतात, लायबिलिटीज असतात, त्याला ते यूज करतात. संयुक्त उत्तरदायित्वामध्ये प्रत्येक भागीदार संस्थेचे कर्जासाठी स्वतः आणि इतर भागीदारांसह संयुक्तपणे उत्तरदायी असतो. तसेच प्रत्येक भागीदाराचे उत्तरदायित्व हे वैयक्तिक, संयुक्त आणि अमर्यादित स्वरूपाचे असतात. ठीक आहे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे भागीदारांची संख्या. भागीदारी संस्थेमध्ये किमान 2 व्यक्ती संस्था चालू असेपर्यंत असणे आवश्यक आहे. भागीदारमध्ये ॲटलिस्ट 2 व्यक्ती पाहिजे. आता तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये 2 आहेत पार्टनर्स. एका पार्टनरची डेथ झाली तर त्याला आपण पार्टनरशिप असं बिझनेस बोलू शकत नाही आणि ते बिझनेस काय करतात? वाइंड अप करून टाकतात. त्याला पार्टनरशिप बिझनेसमध्ये डील करू देत नाही, कारण की त्याचं रूल आहे 2 व्यक्ती संस्था चालू असेपर्यंत असणे आवश्यक आहे आणि एखाद्या भागीदारात जास्तीत जास्त 50 भागीदार असू शकतात. म्हणजे ते लिमिटेशन आहे 2 ते 50 पर्यंत. त्याच्यापेक्षा कमीही नाही आणि त्याच्यापेक्षा कमी नाही, पण 50पेक्षा जास्त नाही. आपला नेक्स्ट पॉईंट आहे प्रधान अभिकर्ता संबंध. प्रत्येक भागीदार हा व्यवसायाचा संयुक्त मालक असतो. भागीदारी संस्थेचे व्यवस्थापनामध्ये भागीदार भाग घेतात. प्रत्येक भागीदारामध्ये भागीदारांची भूमिका दुहेरी असते. जेव्हा एखादा भागीदार भागीदारी संस्थेच्या वतीने त्रयस्थ व्यक्तीबरोबर व्यवहार करतो, तेव्हा त्याची भूमिका म्हणून भूमिका बाजवत असतो. सर्व भागीदार त्यांच्या संस्थेचे मालक असतात आणि मालक त्याच्याबरोबर अभिकर्ताही असतात. प्रधान अभिकर्ता संबंध म्हणजे प्रत्येक भागीदार हा व्यवसायाचा संयुक्त मालक असतो आणि भागीदार संस्थेचा व्यवस्थापनामध्ये भागीदार भाग घेतात आणि प्रत्येक भागीदारामध्ये भागीदारांची भूमिका दुहेरी असते. म्हणजे ही प्लेज द 2 रोल्स. जेव्हा एखादा भागीदार भागीदारी संस्थेच्या वतीने त्रयस्थ व्यक्तीबरोबर व्यवहार करतो, तेव्हा त्याची भूमिका मध्यासारखी असते. म्हणजे ही प्लेज अँड रोल ऑफ एन एजंट. परंतु त्याच वेळेस इतर भागीदारांच्या दृष्टिकोनातून तो अभिकर्ता किंवा दलाल म्हणून भूमिका बाजवत असतो. सर्व भागीदार त्या संस्थेचे मालक असतात आणि मालक त्याचबरोबर अभिकर्ताही असतो. म्हणजे हा काय अभिकर्ता पण आहे आणि दलालचा रोल पण काय करतो? प्ले करतात. त्याच्यानंतर लाभ हस्तांतरणावर बंधन. भागीदार संस्थाच्या कोणताही भागीदार संस्थेमध्ये इतर सर्व भागीदारांचे पूर्व संमतीशिवाय त्यांचा लाभ हस्तांतरित किंवा विक्री करू शकत नाही किंवा वाटणीही करू शकत नाही. हे रूल आहे, तर हे रूलचं तुम्ही उल्लंघन करू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे नोंदणी. भारतीय भागीदार कायदा 1932च्या तरतुदीनुसार भागीदाराची नोंदणी सक्तीची नाही, परंतु महाराष्ट्रात एप्रिल 1986 मध्ये इतर काही राज्यामध्ये भागीदारांची नोंदणी त्या संबंधित राज्यात तरतुदीनुसार सक्तीची आहे आणि जर भागीदारांची इच्छा असेल तर ते नोंदणी करू शकतात. आता नेक्स्ट पॉईंट आहे नफा आणि तोट्याची विभागणी. नफा आणि तोट्याची विभागणी विशिष्ट प्रमाणात करण्याची भागीदार मान्य करतात. नफा व तोट्याची वाटणी ही भांडवलाचे स्वरूप, सेवा सुविधा आणि भागीदारांच्या नवलौकिकावर अवलंबून असते. जर भागीदारी करारामध्ये नफा तोटा वाटणीचे प्रमाण नमूद केले नसेल तर नफा तोट्याची विभागणी समप्रमाणात होते. आता नफा आणि तोट्याची विभागणी कशी होते? तसं तर इक्वलच होते, पण जर तुम्ही करारमध्ये ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही एखादा पर्टिक्युलर रेशो मेन्शन केलेला असेल तर त्या रेशोप्रमाणे प्रॉफिट अँड लॉसेसची वाटणी होते. नेक्स्ट पॉईंट आहे भागीदाराची समाप्ती. इतर भागीदारांना लेखी स्वरूपात सूचना देऊन भागीदार स्वतः राजीनामा देऊ शकतो. फसवणुकीच्या कार्यासाठी देखील भागीदार संस्थेतून भागीदाराला बाहेर काढले जाऊ शकते.
ठीक आहे. आता जर भागीदारी लेखी स्वरूपात सूचना देऊन भागीदार स्वतः राजीनामा देऊ शकतो. जर त्याला पार्टनरशिपमध्ये बाहेर निघायचं असेल तर तो काय करतो, एक नोटीस देतो, प्रायर नोटीस देतो की मला हे बिझनेस सोडायचं असेल तर तो बिझनेस सोडू शकतो. फसवणुकीच्या कार्यासाठी देखील तो एखादा त्याच्या पार्टनरबरोबर फ्रॉड करत आहेत, आपल्या बिझनेसची इन्फॉर्मेशन बाहेर देत आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा त्याला बाहेर काढले जाऊ शकते. शेवटचा पॉईंट आहे विसर्जन. सर्व भागीदार विसर्जन करण्यास सहमत असेल तर भागीदारी संस्था कोणत्याही वेळी विसर्जन केली जाऊ शकते आणि भागीदार संस्था ही भागीदाराची मृत्यू झाल्यानं दिवाळीखोर किंवा वेडेसरपणामुळे विसर्जित होऊ शकते. जर भागीदारी कारणामयात निरंतरतेचे उल्लेख असेल तरच संस्था कार्यरत राहू शकते आणि अन्यथा उपरोक्त घटनामुळे भागीदारी संस्था संपुष्ट येऊ शकते आणि त्याचे विसर्जन केले जाते. त्याचे आता आपण गुण बघणार आहोत. गुण कोणते कोणते आहे? पहिले आहे सुलभ स्थापना म्हणजे इझी फॉर्मेशन. भागीदारी व्यवसाय स्थापना करणे खूप सोपे आहे. भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी केवळ 2 व्यक्ती आवश्यक असतात. भागीदारी संस्था कारभार सहस्य करून भागीदारी संस्थेची नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी प्रक्रिया अगदी सोपी आणि जलद असते. दुसरा, भांडवल. व्यक्तिगत व्यापाराच्या तुलनेत भागीदारी व्यवसायात अधिक भांडवल असते. भागीदारी व्यवसायात एकापेक्षा जास्त भागीदार असल्यामुळे ते अधिक भांडवल गोळा करू शकतात. सर्व भागीदारांचे भांडवलांचे प्रमाण करारात नमूद केलेले असतात. ठीक आहे. आता जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जे असते ते त्यांचे रेट्स ठरवलेले असतात की किती पार्टनरनी किती इन्व्हेस्ट करायचे असतात, त्याप्रमाणे ते बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. व्यवसायीन गुप्तता. भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब पुस्तके आणि माहितीपत्रके प्रसिद्ध केले पाहिजे असे कोणतेही बंधन नाही. यामुळे भागीदारी संस्थेची गुपिते आणि गोपनीय माहिती सहजपणे इतरांना कळू शकत नाही. तर ह्यांचे जे अकाउंट्स आहेत, फायनान्शियल अकाउंट्स, हे काय बाहेर प्रसिद्ध करणे कंपल्सरी नाही आहे किंवा इश्यू करणेसुद्धा कंपल्सरी नाही. त्याच्यामुळे जी बिझनेस सिक्रेसी आहे त्याची क्वांटिटी खूप जास्त आहे बिझनेस सिक्रेसीची. आपला नेक्स्ट पॉईंट आहे सातत्यपूर्ण अस्तित्व. भागीदार संस्थेत सातत्यपूर्ण अस्तित्व असते. भागीदाराचे मृत्यू झाल्यानंतरही, दिवाळखोरपणानंतरही, वेडसरपणानंतर देखील भागीदारी विद्यमान भागीदाराद्वारे चालविल्या जाऊ शकते. भागीदारांच्या कारनाम्यात तशी तरतूद केली जाते. सपोज इन केस तुम्ही बिझनेसमध्ये 4 पार्टनर आहे, एक पार्टनर एक्सपायर झाला तरी तुमचा बिझनेस चालू शकतो. एक पार्टनरला वेडसरपणा आला, इन्सॉल्व्हन्सी आली, तरी हे बिझनेस चालू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कार्यातील लवचिकपणा. भागीदारी व्यवसाय खूप लवचिक आहे. भागीदारी जेव्हा आवश्यकता असते तेव्हा व्यवसायात बदल करू शकतात. बदलणाऱ्या परिस्थितीनुसार भागीदारी करारात देखील बदल करू शकतात. व्यवसाय बंदसुद्धा करू शकतात. ठीक आहे. फ्लेक्झिबल असते कारण की डिसिजन मेकिंग असतात ते लिमिटेड मेंबर्समध्ये असतात. ते डिसिजन पटकन घेतात आणि पटकन बदलही करतात किंवा त्यांना जर क्लोजअप करायचं असेल किंवा वाइंडअप करायचं असेल बिझनेस, ते सुद्धा प्रक्रिया खूप इझी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे निर्णयक्षमता. निर्णय घेण्याची प्रक्रियेत काही भागीदार सहभागी होतात म्हणून भागीदारामध्ये त्वरित निर्णय घेण्यात येतात आणि त्याच्यामुळे उत्तम निर्णय घेतले जातात. आता जेव्हा आपण डिस्कशन करून काही निर्णय घेतो तर त्याचं जे निर्णय घेतलेलं जे इफेक्ट आहे ते अगदी फ्रूटफुल असतं. आपल्याला त्याचं खूप चांगलं हे भेटतं कारण की आपण जेव्हा ग्रुपमध्ये बसून काही निर्णय घेत असतो तेव्हा आपण सगळ्या पॉईंट्सचा विचार करून त्याच्यावर निर्णय घेत असतो. सगळे जे आपल्याला फ्युचरमध्ये जे प्रॉब्लेम्स येतील त्याचाही डिस्कशन आपण करतो. त्याचं फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून आपण विचार करून त्याचे डिसिजन घेतात. म्हणजे पार्टनरशिपमध्ये सुद्धा सेम वे आहे. जसे ते बिझनेसच्या येणाऱ्या काही सिच्युएशनमध्ये फ्युचरमध्ये जे सिच्युएशन्स येतील, प्रॉब्लेम्स येतील, त्याचा विचार करून ते डिसिजन घेतात. म्हणून जे डिसिजन मेकिंग आहे ते अगदी काय इफेक्टिव्ह आहे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे श्रम व मोबदला सहसंबंध. भागीदारी व्यवस्थेत श्रम व मोबदला ह्याचा प्रत्यक्ष संबंध आहे.
प्रत्येक भागीदार उत्तम श्रम करतात आणि मोबदला मिळवतात. जर भागीदारी कराराद्वारे तरतूद केली गेली तर सक्रिय भागीदारांना जास्त मोबदला पारितोषिक प्रदान केले गेले तर संस्थेतील इतर भागीदारांच्या तुलनेत अधिक प्रमाणात नफा मिळवू शकतात. भागीदारी संस्था विशेष तरतुदीद्वारे सक्रिय भागीदारांना जास्त मोबदला दिला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नवलौकिक म्हणजे भागीदारी व्यवसायाचे आर्थिक मूल्यमापन होय. बाजारातील चांगल्या सेवा ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या उत्तम सेवा, गुणवत्तापूर्ण सेवा इत्यादीमुळे तसेच प्रत्येक भागीदारामुळे संस्थेचे नवलौकिक वाढला जातो आणि सामान्यपणे नवीन भागीदाराच्या प्रवेशावेळी भागीदारांना नवलौकिक म्हणून काही रक्कम आणावी लागते. नवलौकिक म्हणजे काय? बिझनेसचं गुडविल खूप जर आता आपण 3 पार्टनरशिप आहे तर त्याच्यामध्ये आपण बिझनेसचं जे गुडविल आहे ते खूप जास्त आहे. जेव्हा आपण अजून एक पार्टनर जेव्हा ॲडमिट करणार आहोत आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये तेव्हा त्याला ॲज अ पार्ट ऑफ गुडविल त्याला काही अमाऊंट पे करावी लागते बिझनेसच्या गुडविलसाठी. नेक्स्ट पॉईंट आहे तंत्राचा सहभाग. भागीदारी व्यवसायात काही भागीदार वित्त तंत्राणू, ज्ञान, विपणन यासारख्या विविध कौशल्यामध्ये तज्ज्ञ असतात आणि त्यामुळे भागीदारी संस्थेला अधिक चांगला नफा होऊ शकतो आणि भागीदारी संस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते. काही पार्टनर असे असतात की त्यांना मार्केटिंगची भरपूर नॉलेज असते, मार्केटिंग करण्याचे स्किल असते आणि त्याच्यामुळे आपलं जे बिझनेस आहे त्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये, सेल्समध्ये आणि प्रॉफिटमध्ये भरपूर वाढ होते. तर हे झाले भागीदारी संस्थेचे फायदे. आता आपण बघणार आहोत भागीदारी संस्थेचे दोष. तर सातत्यातील समस्या, एक्झिस्टन्स प्रॉब्लेम. भागीदाराच्या मृत्यू, दिवाळखोरपणे, वेडसरपणा इत्यादीमुळे व्यवसायाच्या सुरुवातीलाच सातत्य संबंध अनेक समस्या येऊ शकतात. करारात ह्या सर्व गोष्टींचा समावेश नसल्यास भागीदारी विसर्जित केली जाते. आता इन केस ऑफ पार्टनरशिप फर्म जर ते 2च पार्टनर आहेत आणि एका पार्टनरची जर मृत्यू झाली किंवा दिवाळखोरपणा, वेडसरपणा अशी काही सिच्युएशन्स आले तर जर 2च पार्टनर असतील तर एक पार्टनर तो बिझनेस चालू शकत नाही, भले तो बिझनेस कोणत्याही डेव्हलपमेंट मार्गवर असू द्या. कारण की पार्टनरशिपमध्ये रूल्सच आहेत की ह्याला ॲटलिस्ट 2 मेंबर्स पाहिजे आणि 2पेक्षा जास्त कमी होता कामा नये. जर 1च पार्टनर असेल तर त्याला पार्टनरशिप फर्म बोलता येत नाही, त्याला पटकन डिसॉल्व करावी लागते अकॉर्डिंग टू द रूल. दुसरा दोष आहे कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. कायद्याच्या दृष्टीने भागीदार संस्था आणि भागीदार यांचे अस्तित्व वेगळे नाही, तर ते दोन्ही समान आहेत. म्हणून भागीदारी संस्थेचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसल्याने भागीदाराचा मृत्यू, दिवाळखोर, वेडसरपणा इत्यादीमुळे भागीदारी संस्था सक्तीने विसर्जित करावी लागते. ठीक आहे. रूल वाईज हे कंपल्सनच आहे की एखाद्या पार्टनरची जर 2 पार्टनर असेल, एक पार्टनरची जर डेथ झाली तर ते आपल्याला बिझनेस वाइंड अप करावंच लागतं अकॉर्डिंग टू द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द गव्हर्नमेंट. तिसरा आहे विवाद. आता पार्टनरशिपमध्ये विवाद होणं हे खूप कॉमन कन्सेप्ट आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पार्टनरशिप फर्म एकापेक्षा जास्त व्यक्ती भागीदार व्यवसायात विविध कार्यामध्ये सहभागी असल्याने अनेकदा विवाद होतात. काही भागीदारांची काही मुद्द्यांवर सहमत होते आणि जे सहमत नसतात त्यांच्यामुळे विवाद निर्माण होऊ शकतात आणि विवादामुळे भागीदारी संस्था संपुष्ट येऊ शकतात. 2 पार्टनर्स आहे, जर त्यांचा आपसीत पटत नाही, आपसीत पटणे म्हणजे वारंवार वादविवाद होत आहेत की आपल्याला नाही हे डिसिजन नाही असं करायचं, तो म्हणतो नाही असं नाही तसं करायचं, असे जर असे जे वादविवाद आहेत ते वारंवार जर निर्माण होत असेल तर त्याच्यात सुद्धा बिझनेस वाइंड अप होण्याचे भरपूर चान्सेस असतात. त्याच्यामुळे परत ह्याचे जे एक्झिस्टन्स आहे पार्टनरशिप फर्मचं ते खूप कमी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही अशी सिच्युएशन आली की पटकन ते काय होतं, बिझनेसच वाइंड अप होऊन जातो. ह्याच्यामध्ये दुसरं काय सोल्युशनच नसतो. चौथा पॉईंट आहे लाभ अहस्तांतरणीय. व्यवसायात कोणतीही भागीदारी संस्थेतील सर्व भागीदारांचा संमतीशिवाय व्यवसायात त्यांचे हक्क त्रयस्थाने हस्तांतरित करू शकत नाही.
सर्वसाधारणपणे हक्क हे अहस्तांतरणीय असतात. ठीक आहे, म्हणजे जे पार्टनरशिपचे जे राईट आहे ते ट्रान्सफर होऊ शकत नाही. मर्यादित भागीदार कायदा तरतूदप्रमाणे भागीदारांच्या संख्येवर नियंत्रण येते. कुठलेही भागीदार संस्था 50पेक्षा जास्त भागीदार घेऊ शकत नाही. 50 मेंबर्सपेक्षा जास्त भागीदार घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये पण काय होतं, लिमिटेशन येते. आणि मग जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे जी, तर आपण त्या बिझनेसला लार्ज स्केलच्या स्तरावर घेऊन जाऊ शकत नाही. का? कारण की जी भांडवल आहे त्याच्यामध्ये जे भागीदार आहेत ते इन्व्हेस्टमेंट खूप कमी असते. नेक्स्ट पॉईंट, भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचण. नवीन भागीदाराच्या प्रवेशाने अनेकदा अडचणी येतात. असे भागीदारांचे नफ्याचे प्रमाण बदलते. अस्तित्वात असलेल्या भागीदारांचे नवीन भागीदारांवर विश्वास नसल्यामुळे नवीन भागीदार प्रवेशात पात्र नसतात. आता पार्टनरशिप फर्म आहे दोन्हीमध्ये, तर त्यांची फर्म आहे 5 वर्षापासून. ओके, आता त्यांना एक नवीन पार्टनर ॲडमिट करायचं आहे. एकाने ठरवलं की आपण अजून एक पार्टनर ॲडमिट करू, पण जे समोरचा पार्टनर आहे त्याला त्याच्यावर ट्रस्ट नसेल. कारण की दोन्ही ह्याच्यामध्ये जर बिझनेस तुमची जर रुटीन बसलेला असेल, तर जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये तिसरा आणायचा असेल तर तुमचं पटकन त्याच्यावर विश्वास बसत नाही. म्हणून द ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क इन द पार्टनरशिप फर्म. अमर्यादित जबाबदारी. व्यवसायाची कर्जे फेडण्यासाठी भागीदारी संस्थेची मालमत्ता पुरेशी नसल्यास अमर्यादित जबाबदारी निर्माण होते. तेव्हा कर्ज फेडण्यासाठी भागीदारांना खाजगी मालमत्ताचे वापरले जातात. ठीक आहे. विहित अधिकारांचा धोका. भागीदारी व्यवसाय विहित अधिकारांचा धोका असतो. काही भागीदार इतर भागीदारांच्या वतीने व्यवस्थापनाचा गैरफायदा घेतात आणि लाभ मिळवतात. त्यामुळे विहित अधिकारांचा धोका होऊ शकतो. एक्झाम्पल, एखादा भागीदार आपल्या क्षमताच्या आधारे करारावर सह्या करतो तेव्हा ते इतर भागीदारांसाठी फायद्याचे नसते. तसेच कर्ज घेताना इतरांची संमती घेतली जात नाही. आता एक पार्टनर जर दुसऱ्या पार्टनरबरोबर फ्रॉड करतोय तर ते बिझनेस पण काय होणार आहे, वाइंड अप होणार आहे. आता पार्टनरशिपमध्ये बहुतेकदा सह्या खूप घेणे कॉमन आहे आणि कधी कधी ह्याच्यामध्ये असतं की आपल्याला ते वाचून आपण न वाचता ते साईन करून टाकतो. तर अशामध्ये जे समोरचा पार्टनर आहे तो काय करतो, गैरफायदा घेतो. आपल्या सह्यांद्वारे कर्जा काढून ठेवतो आणि कर्ज द्यायला लायबल तो आपल्याला लायबल करतो. त्याच्यामुळे काय होतं, धोका झाला आणि धोका झाल्यामुळे पार्टनरशिप फर्म काय होते, वाइंड अप होऊन जाते. त्याच्यानंतर मर्यादित भांडवल. भागीदारी संस्थेचे भांडवल कंपनीच्या तुलनेत कमी असते, कारण या संस्थेत भागीदाराच्या संख्येवर मर्यादा असल्याने भागीदारी संस्थेत आधुनिक व्यवसाय लागणारे भांडवल उभारणे शक्य नसते. ह्याच्यामध्ये जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, जे कॅपिटल आहे, जे भांडवल आहे ते खूप कमी आहे. का? कारण की ह्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट रेट आहे, पार्टनरशिप कशी आहेत, लिमिटेड आहेत आणि जे इन्व्हेस्टमेंट आहे ते सुद्धा लिमिटेड आहे. म्हणून त्या बिझनेसला आपण उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकत नाही, कारण की कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच कमी आहे. तर आपण त्या बिझनेसला लार्ज स्केलवर टर्निंग पॉईंट देऊ शकत नाही. गोपनीयतेचे समस्या. आता ती समस्या कशी निर्माण होते, व्यवसायाच्या संबंधित खात्यांच्या आणि आर्थिक हिशोबांची पुस्तके प्रसिद्ध करणे आवश्यक नसल्याने भागीदारी संस्थांमध्ये गोपनीयतेचे अभाव दिसून येते. पण काही भागीदार व्यवसायाची महत्त्वाची गोपनीय माहिती वैयक्तिक किंवा आर्थिक फायद्यासाठी इतरांना सांगण्याचे धोके असते. एक पार्टनर आपल्या दुसऱ्या पार्टनरबरोबर जर फ्रॉड करत असेल तर त्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा वाइंड अप होण्याची शक्यता असते. कशी शक्यता असते, जर पहिला पार्टनर दुसऱ्या पार्टनरबरोबर फ्रॉड करत असेल, म्हणजे जी बिझनेसची सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे तो जर बाहेरच्यांना, थर्ड पार्टीला त्या बिझनेसची इन्फॉर्मेशन त्याला देत असेल, तर कशामुळे, त्याच्या वैयक्तिक फायद्यामुळे, तेव्हा सुद्धा काय होतं, ते बिझनेस वाइंड अप होतो आणि
जे भागीदारी व्यवसायाची महत्त्वाची गोपनीय माहिती आहे तो वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी इतरांना सांगण्याचा धोका असतो. परत ह्यात इश्यू कसला आहे, इश्यूज ऑफ बिझनेस सिक्रेसी. तर आज आपण काय पाहिलं, आज आपण पाहिले भागीदारी संस्थाचे वैशिष्ट्य पाहिले, फायदे पाहिले व दोष पाहिले. भागीदारी संस्थाची स्थापना कशी आहे, सुलभ आहे. परत गुण काय आहेत त्याचे, सुलभ स्थापना, भांडवल, व्यवसायिक गोपनीयता, गुप्तता, सातत्यपूर्ण अस्तित्व, कार्यातील लवचिकपणा, निर्णय क्षमता, श्रम व मोबदला सहसंबंध. त्याच्यानंतर आपण पाहिले नवलौकिक म्हणजे गुडविल, तंत्रांचा सहभाग. त्याच्यानंतर आपण पाहिले भागीदारी संस्थाचे दोष कोणते कोणते पाहिले, सातत्यातील समस्या, कायदेशीर अस्तित्वाचा अभाव, विवाद, लाभ अहस्तांतरणीय, मर्यादित भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचण, अमर्यादित जबाबदारी, विहित अधिकारांचा धोका, मर्यादित भांडवल, गोपनीयताचे समस्या. हे काय पाहिले आपण, फायदे व दोष. त्याचे आपण हे पण पाहिले वैशिष्ट्य कोणते पाहिले, संयुक्त मालकी, संयुक्त व्यवस्थापन, कायदेशीर व्यवसाय, उत्तरदायित्व, भागीदारांची संख्या, प्रधान अभिकर्ता संबंध, लाभ हस्तांतरणवर बंधन, करार, नोंदणी, नफा आणि तोट्याची विभागणी, भागीदाराची संपत्ती, विसर्जन. हे सगळे काय पाहिले आपण, हे वैशिष्ट्य पाहिले भागीदारी संस्थाचे, त्याचे गुण आणि दोष पाहिले. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत, भागीदारांचे प्रकार. एकूण 9 प्रकार आहे भागीदाराचे, त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता जे तुम्हाला मी भागीदारी संस्थाचा जे कन्सेप्ट शिकवला आहे ते पूर्ण अभ्यास करा, त्याचे हेड पॉईंट्स लक्षात ठेवा आणि जे एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी काही हरकत नाही, पण ते कन्सेप्ट लिहून त्याचे आन्सर आणि एक्सप्लेनेशन लिहा. अभ्यास चालू ठेवा. इफ यू have not subscribed my channel, please subscribe it and keep watching my video. Thank you students.